गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. अरे आवाज येऊ दे तुमचा. पहिलं लेक्चर आहे 2024. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. अजून आज एनर्जी दिसत नाही तुमच्यात. थोडंसं अलर्ट बसा. अरे ठीक आहे, आपण टॉपिक कोणता चालू करतोय? नाव लिहिले फळ्यावरती. टॉपिकचं नाव काय आहे? सोल्युशन. आता सुरुवातीला सांगतो आपण इथं काय करतो लिहिताना. या साईडला काय लिहू तुम्ही? कायम रे लेक्चरचा नंबर टाकतो. म्हणजे जर समजा तुमच्यापैकी कोण स्टडी करत असेल लेक्चरचा, स्क्रीनशॉट मारत असेल तर त्याला समजावं की कोणतं लेक्चर आहे. आणि ह्या साईडला काय लिहितो रे? त्या पेजचा नंबर लिहितो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ समजा बघत बसलाय, व्हिडिओ पुढं *2 जर स्लो वाटत असेल तर *2 करायचं आणि बघायचं. फक्त काय करायचं लिहिताना किंवा व्हिडिओ बघताना, पेज भरलं आपण स्क्रीनशॉट मारला 1 दिसतंय, दुसऱ्या पेजवर काय दिसणार तिथं तुम्हाला? 2 दिसणार, परत 3 दिसणार. म्हणजे तुमच्या स्लाइड्स असतात ना त्या चेंज होत जाणार. ठीक आहे. करूया टॉपिकला चालू. सोल्युशन. आता पण सोल्युशन म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यापुढं काय येतं रे? सोल्युशन म्हणजे आपण काय म्हणतो? सर काहीतरी मिक्सचर असेल. म्हणजे सोल्युशनची सुरुवात कशापासून होते रे? मिक्सचर पासून होते. पण टॉपिक सुरू करायच्या अगोदर सांगतो ॲक्च्युली सोल्युशनचा फायदा काय असतो. मला सांगा, आपण 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी एकत्र काय मिक्स करतो रे? आपला काय पर्पज असेल एकत्र एखादी गोष्ट मिक्स करायची? फॉर एक्झाम्पल, मला गोल्ड प्युअर फॉर्ममध्ये मिळतं का? आपण यूज करतो. काय असते त्याच्यामध्ये? कॉपर वापरतो. माहिती आहे सगळ्यांना, कॉपर यूज करतो. कॉपर का वापरायचं? कारण जर मी 24 कॅरेटचं जर गोल्ड ॲज इट इज वापरलं तर ते सॉफ्ट असते की नाही सांगा? ते लगेच ब्रेक होणार. म्हणजे माझ्या कॉपरनं काय केलं? त्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड केली, ताकद वाढवली ना त्याची, स्ट्रॉंग केलं. सेम तसं एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ सोल्युशन. जर आपण एक्झाम्पल त्या सोल्युशनचं बघितलं, दिल्लीचा आयर्न पिलर माहीत आहे सगळ्यांना? आयर्न पिलर ऑफ दिल्ली आपण बघितलं तर तो 1600 वर्ष झाला जुना तिथंच उभा आहे. त्याला गंज नाही किंवा काहीच नाही रे. जर आपण त्याचं वेट चेक केलं, त्याचं वेट जवळपास 6000 किलोपेक्षा जास्त आहे. डोक्यात जाते तुमच्या? 1600 वर्ष जुना, अजून गंजला नाही. कसं काही गंजला नसेल रे? आणि महत्त्वाचं त्याला आपण वरून काही झाकलंय का असं रे? तिथं काय दिसतंय मला? तर त्याचा स्ट्रॉंगनेस कसा त्या आयर्न पिलरचा तयार झाला बघा. तर त्याच्यावरती असं म्हणलं जातं की त्या पिलरच्या वरती एक मिझावाईटचं लेअर आहे. मिझावाईट म्हणजे काय असतंय? हायड्रोजन आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि तिसरामध्ये तुमचा आयर्न. त्याचं लेअर आहे की लेअर काय करतं? त्या खांबाला गंजूनच देत नाही. मग थोडा विचार केला, 1600 वर्ष जुनं म्हणजे बघा, आता जर आपण लोखंडाची एखादी पाईपाशी बाहेर टाकली तर गंजाई सुरुवात होते. किंवा आता 1-2 वर्षापूर्वीचे ब्रिज असतील, आयर्न असेल तर ते पण गंजाई सुरुवात होते रे. 1600 वर्ष जुनं म्हणजे आपले एन्शियंट किती असे हुशार असतील किंवा पॉवरफुल असतील रे, की त्याने ते नॉलेज ॲप्लाय केले, ती त्यांनी तो पिलर तयार केला. हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता मला सोल्युशनला डिफाईन करायच्या अगोदर मी सुरुवात करतो मिक्सचरपासून. मला मिक्सचरला डिफाईन करायचं आहे. मागच्या वर्षी झालं तर तुम्हाला टॉपिक नंबर 1 मध्ये मिक्सचर. हे मिक्सचर काय असते नेमकं रे? मिक्स म्हणजे काय करायचं? मिक्स करायचं आहे. काय करतो मिक्स म्हणजे? 2 किंवा जास्त वस्तू काय करतो आपण? मिक्स करतो सर. मग इथं डिफाईन तसंच करायचं. कसं डिफाईन करतो बघायला आपण? 2 or more substances are mixed. आणि मिक्स कसं केलं तरी आपण त्यांना? मिक्स्ड इन, बोला पटपट, एनी रेशो. म्हणजे त्याचं फिक्स प्रपोर्शन कधी आपण घेत नाही रे. दिसतंय ते सगळं मिक्सचरच आहे रे. आपण घरामध्ये एखादी भाजी बनवली, इव्हन चहा बनवला, मार्केटमध्ये गेलो भेळ खाल्ली. तुम्ही कधी बघितले का रे भेळ बनवताना? तो बरोबर असं ग्रॅममध्ये मोजतोय. शेंगदाणे मोजले, शेंगदाणे 0.05 ग्रॅम घेतले, ते चिरमुरे थोडेसे घेतले. तो काय करतो? त्याचं प्रपोर्शन कसंही घेतोय ना, हाताने फेकलं, मिक्स केलं. आता तुम्ही घरामध्ये चहा बनवता, 2-3 चमचे साखर टाकली, पावडर टाकली, पाणी घेतलं, दूध घेतलं, मिक्स झालं ना सगळं, छानपैकी चहा तयार झाला त्याचा. पण आपण लास्ट इयरला ह्या मिक्सचरचे 2 टाईप कसे करत होतो रे? 2 टाईप. पहिला टाईप कोणता होता मिक्सचर सांगा मला? बोला पटपटपट. होमोजिनियस, मोठ्याने सांगायचं, होमोजिनियस मिक्सचर. आणि दुसरा कोणता होता रे? त्याच्याबरोबर साईडलाच देतो मी. कोणता होता सांगा पटकन मला? हेट्रोजिनियस मिक्सचर. हेटेरोजिनियस मिक्सचर. आता मला पटकन बोलायचं सगळ्यांनी. होमो म्हणजे काय? होमो म्हणजे काय? एकच युनिफॉर्म लेअर असते. हेट्रो म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त तिथं तुम्हाला लेअर काय होणार? ऑब्झर्व होणार. आता याच्यामध्ये जर मी चेक केलं होमोजिनियसमध्ये, आपण काय करू याच्यामध्ये लिहूया. होमोजिनियस मिक्सचर मीन्स युनिफॉर्म कंपोजिशन. एकच मला तिथं लेअर तयार झालेली दिसते. आणि इथं कसं असतंय रे? नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. मला एखादं एक्झाम्पल सांगताय होमोजिनियसचं?
की ते मिक्स केल्यानंतर मला एकच लेयर दिसली पाहिजे. एखादं सांगा तुम्हाला माहीत आहे ते सांगा. मला फक्त एकच लेयर बघायचं आहे मिक्सचर तयार झाल्यानंतर. असं कोणतं आहे रे? शुगर इन व्हेरी गुड. पाण्यामध्ये साखर टाकली. मला सांगा ज्यावेळी त्या पाण्यामध्ये साखर डिझॉल्व्ह होते सेपरेट दिसते साखर, किंवा पाण्यामध्ये मीठ टाकलं सेपरेट दिसतं का रे? एकच लेयर दिसते. किंवा पाण्यामध्ये समजा मी अल्कोहोल मिक्स केलं. अल्कोहोल म्हणजे काय? दारू. अल्कोहोल म्हणलं की दारू. अरे कोणतं पण अल्कोहोल घ्या रे. इथॅनॉल म्हणजे दारूमध्ये वापरतो आपण, ठीक आहे. आपण दारू पाण्यामध्ये मिक्स करतो. जेव्हा दारू मिक्स केली जाते पाण्यामध्ये एकच लेयर दिसते का सेपरेट लेयर दिसतात रे? एकच लेयर दिसते. म्हणजे जर याचं मला एक्झाम्पल लिहायचं असेल होमोजिनियस तर आपण कसं लिहितो बघा, इथंच ॲड करतो मी. मिक्सचर ऑफ अल्कोहोल प्लस काय रे? बोला पटपट. वॉटर. हे कशाचं झालं? होमोचं झालं. आता हेट्रोमध्ये काय करूया बघा, मिक्सचर ऑफ ऑइल प्लस वॉटर. बघितले कोणी मिक्सचर हे असं? इथं काय दिसतं रे आपल्याला ऑइल प्लस वॉटरमध्ये? हे दोन्ही पण मिक्स होतात का सेपरेट दिसतात? सेपरेट दिसतात. कोण कशाच्या वरती असतंय? वॉटरच्या वरती ऑइलचा लेअर तयार होतो ना वरती. म्हणजे जर मी व्यवस्थित बघितलं तरी मला काय दिसतं की सर तिथं या दोघांचे दोन असे सेपरेट लेअर तयार झालेत. त्याला आपण काय म्हणतो रे? कोणतं मिक्सचर म्हणतो? हेटेरोजिनियस म्हणतो. आता काय करायचं आहे मला? सोल्युशनला डिफाईन करायचं आहे. सोल्युशन पण एक मिक्सचरचा टाईपच आहे, फक्त तिथं काय होतं बघा, आपण याच्यामध्ये यूज करताना वापरतोय होमोजिनियस. होमोचा अर्थ कळला सगळ्यांना? यार समजला का? समजतोय. ओके. आता पुढं ह्याला डिफाईन कसं करायचं बघा. द होमोजिनियस मिक्सचर ऑफ. आता जर मी तर होमोजिनियस लिहित असेल तर लेअर किती तयार होणार रे? 2 का 3? 2 कसे होतील रे? एकच होणार ना. लेअर त्याचा एकच तयार झाला. इथं होमोजिनियस मिक्सचर ऑफ कशाचं रे? 2 और मोर सबस्टन्सेस करा किंवा केमिकल कंपोनंट करा, चालतंय. 2 or more केमिकल कंपोनंट्स. आता एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे ते पटपट मला सांगा. आपण इथे एक्झाम्पल ॲड करूया तुम्हाला माहीत असलेले. सांगा पटकन. पण होमोजिनियस झालं पाहिजे बरं का रे. कशात पाहिजे त्याच्यात तुम्ही ॲड करा, पण मला त्याचा एकच लेअर दिसला पाहिजे तर मी त्याला सोल्युशन म्हणणार आहे. सांगा एखादं एक्झाम्पल. NaCl प्लस. व्हेरी गुड. NaCl प्लस वॉटर. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट NaCl प्लस वॉटर. दुसरं सांगा शुगर प्लस वॉटर. ओके. आता ते काम करूया आपण याच्यामध्ये. मी काय करतो इथं, जर समजा मला एक सोल्युशन बनवायचं आहे, हे समजा साखर पाण्यामध्ये टाकायची आहे. कशाची गरज आहे? गरज कशाची? अरे बोला पटपट. कशाची गरज आहे? प्रगती कशाची गरज आहे? साखर जर पाण्यामध्ये टाकायची असेल तर कशाची? अरे साखर पाहिजे, पाणी पाहिजे आणि काय पाहिजे? हां, कंटेनर पाहिजे की रे. थोडीशी रस्त्यावर होणार आहे त्याला. नाही सर अशी ओंजळीत पाणी घ्या त्याच्यामध्ये साखर टाका, चालेल तसं केलं तर. गरज कशाची आहे मला? साखरची, पाण्याची आणि कंटेनरची. मग छोटंसं एक काम करतो मी इथं. एक कंटेनर, एक छोटासा बिकर ड्रॉ करतो इथं. ओके. आता तुम्ही सांगल तेवढं मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. बघा काय करूया बघा. छोटंसं काम केलं. बिकर घेतला. दिसतोय बिकर सारखा. त्याच्यात काय कमी आहे रे बिकरमध्ये? वॉटर कमी आहे. बरोबर सर. आणि काय समजा इथे थोडीशी चोच असते बिकरला छोटीशी. बिकर घेतला, त्याच्यामध्ये समजा मी ॲड करतोय पाणी. बट मला काय करायचं आहे, साखर पाण्यामध्ये किंवा मीठ पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही सांगाल तेवढं मी पाणी करतो. किती पाणी घ्यायचं? किती घेऊ? 50 ml घेऊया. मिनिमम अमाऊंट घेतला. समजा एक काम करतो याच्यामध्ये असे छोटेसे डॉट 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 म्हणजे काय आहे इथं? दिस इज युअर 50 ml वॉटर घेतलं. हे साखर किती घेऊ? किती घेऊ सांगा? मला शुगर सोल्युशन ॲक्वियस फॉर्ममध्ये करायचं आहे. त्याचे जेल किंवा पाक बनवायचं नाही. सांगा साखर किती घ्यायची? 2-3 ग्रॅम घेऊया. ठीक आहे. एक काम केलं याच्यामध्ये मी वरून ॲड करतो इथून अशी. इथं साईडला लिहितो मी शुगर. किती करतोय? छोटीशी शुगर इथं घेतो वरती रेश. ह्याच्यामध्ये किती ग्रॅम आहे सांगा पटकन? 2 ग्रॅम घेतले. आता एक काम करूया. हे बघितल्यानंतर मला 2 कन्सेप्ट समजतात रे. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे बरोबर शुगर, याच्यात ॲड करायचे. अजून ॲड केली नाही तर मी बघितलं हे दोघांमध्ये क्वांटिटी जास्त कोणाची आहे? मॅक्झिमम कोण आहे?
वॉटर, मिनिमम कोण आहे शुगर आहे. मग दोन कन्सेप्ट याच्यातून तयार होतात. पहिली होते कोणती रे सोल्यूटची आणि दुसरी कोणती होते रे सॉल्व्हंटची. आता डिफाईन कसं करायचं बघा दोघांना. जो कमी असतो तो सोल्यूट, जो जास्त असतो तो सॉल्व्हंट. आता इथं 2 ग्रॅम कोण आहे शुगर आहे. शुगर सोल्यूट आहे का सॉल्व्हंट आहे सोल्यूट. का सोल्यूट आहे तो कारण तो कमी आहे. सॉल्व्हंट कोण आहे वॉटर. का सॉल्व्हंट आहे वॉटर कारण तो जास्त आहे. म्हणजे इथं मी डिफाईन करताना करतो द कंपोनंट विच इज इन मिनिमम अमाऊंट किंवा मिनिमम प्रपोर्शन आणि हा कसा झाला रे दिस इज युअर मॅक्झिमम प्रपोर्शन. आता एक काम करूया आपण न्यूमेरिकल सोडवताना तो आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम जनरेट होणार आहे. काय प्रॉब्लेम येतो बघा. मी केसेस पटपट तयार करतो. इथं केस नंबर फर्स्ट असेल, इथं सेकंड असेल, इथं थर्ड असेल. मला पटपट सांगायचं की त्याच्यामध्ये सोल्यूट कोण आहे सॉल्व्हंट कोण आहे. जमेल सांगता. एक काम करतो बघा इथं 20 ग्रॅम इथेनॉल. इथेनॉलला मी असं लिहिलं तर चालतं बघा रे ETOH इथेनॉल घेतलं प्लस 30 ग्रॅम वॉटर घेतलं. मला पटकन बोलायचं याच्यामध्ये सोल्यूट कोण आहे रे. काय इथेनॉल आहे सोल्यूट कारण तो कसा आहे कमी आहे. हा झाला तुमचा सोल्यूट. इथं मी साईडलाच लिहितो सोल्यूट. आणि पाणी काय झालं रे इथं सॉल्व्हंट झालं ना सॉल्व्हंट. आता पुढे काम करतो दुसऱ्या केसमध्ये. जर समजा मी असं केलं इथं 40 ग्रॅम ETOH म्हणजे काय हे बोला पटकन. ETOH म्हणजे काय रे इथेनॉल. 50 ग्रॅम H2O घेतलं. ह्याच्यामध्ये सांगा सोल्यूट सॉल्व्हंट कोण आहे. पहिला कोण आहे हा वाला हे बोला पटकन. पहिला कोण आहे का सोल्यूट आहे तो कमी आहे. हा झाला माझा सोल्यूट आणि हा झाला माझ्याकडे सॉल्व्हंट. पेग असेच बनवतात ना 30 बरोबर ना असेच तयार करतात रे. आता पुढं काय करायचं आहे बघा. याच्यानंतर एक काम करूया सर. मग असं केलं तर तुम्ही काय करा 50 ग्रॅम घ्या इथेनॉल ETOH आणि परत साईडला त्याच्या शेजारी काय लिहायचं 50 ग्रॅम काय घेतलं रे पाणी घेतलं. दारू पण तेवढीच घेतली आणि पाणी पण तेवढंच घेतलं. आता काय करायचं काय होईल आता प्रॉब्लेम होतोय ना. माझी सोल्यूटची डेफिनेशन माझ्यापेक्षा काय होती सांगा. जो कमी तो सोल्यूट, जो जास्त तो मोठ्यानं, जो कमी तो आवाज होते, जो कमी तो जास्त तो सॉल्व्हंट. मग कमी कोण आहे का जास्त कोण आहे का दोघं पण कसे आहेत सेम किंवा इक्वल आहेत. अशा वेळी काय करायचं कोणाला पण तुम्ही याला सोल्यूट म्हणलं तरी चालतं किंवा यालाच तुम्ही सॉल्व्हंट म्हणलं तरी चालतं किंवा शेजारच्याला तुम्ही सोल्यूट म्हणलं तरीही चालेल, याला तुम्ही सॉल्व्हंट म्हणलं तरी चालेल. दोघातल्या कोणाला पण सोल्यूट म्हणा किंवा सॉल्व्हंट म्हणा काही सुद्धा तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे का समजते का काय करतोय. येईल प्रॉब्लेम तुम्हाला काय तिथं होतोय का प्रॉब्लेम. ओके आता पुढे काम करूया आपण. मला टॉपिक्सचा इंट्रो तर समजला आणि याच्यामध्ये काय समजलं की नेमकं तुम्हाला टॉपिकमध्ये काय बघायचं आहे. एक्झाम्पल 2-3 बेस्ट दिलते ना तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला स्ट्रॉंगनेस पाहिजे असेल तर मला सोल्युशनची गरज आहे आणि सोल्युशन ॲक्च्युली बनवतो स्ट्रॉंगसाठी बनवत नाही आपण. ॲक्च्युली समजा नुसतं जर मला सरबत करायचं आहे साखर नाही टाकली तर सरबत बनेल का रे. म्हणजे कळतंय का मला टेस्ट पण पाहिजे माझ्या आपण म्हणतो ना ह्युमन बिईंगची प्रॉस्पेरिटी म्हणतो रे. मला माझ्या डेव्हलपमेंटसाठी सगळ्या कन्सेप्टचा वापर करायचा आहे. त्या टॉपिकचं नाव काय सोल्युशन. आता एक काम करूया आपण याच्या पुढं. मला क्लासिफाय करायचं आहे. सुरुवात झाली टॉपिकची. आता ओळखायचं आहे की मी त्याला कोणकोणत्या कंपार्टमेंटमध्ये बसवू शकतो. एक पहिला टाईप तिथे केला जातो. मी इथे हेडिंग लिहितो फक्त बघा. डिपेंडिंग ऑन फिजिकल स्टेट ऑफ मॅटर. आता मला पटकन तुम्ही सांगा मॅटरचे कोणकोणते फिजिकल स्टेट असतात रे. पहिला कोणता असतो सॉलिड. दुसरा कोणता असतो बोला पटपट लिक्विड. तिसरा कोणता असतो गॅस असतो. आता काय करायचं मला सोल्युशन बनवायचं आहे. मी तिन्ही पण एकत्र घेणार आहे का. आणि महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे या टॉपिकमध्ये तुम्हाला फक्त आता इथं चेक करा हे दोघं आहेत का ती काहीतरी इथं दोघं कोण कोण आहेत सांगा. पहिला कोण आहे शुगर आहे. हे दुसरा कोण आहे वॉटर आहे. 1 आणि 2 दोघं झाले. दोघं म्हणजे या टॉपिकमध्ये आपण पूर्णपणे स्टडी करताना फक्त बनवणार आहे बायनरी सोल्युशन.
बायनरी म्हणजे काय, किती झाले बायनरीमध्ये, 1 का 2, 2 झाले, बायनरी बघायचं. आता तुम्हाला फिजिकल स्टेट वापरायची आहे त्या आणि बायनरी सोल्युशन बनवायचं आहे. एका वेळी तुम्ही किती स्टेट वापरू शकता, मग 2 वापरायचे ना. सर एक तर सॉलिड घ्या, लिक्विड घ्या, बरोबर, किंवा सॉलिड घ्या, सॉलिड घ्या. आणि आत्तापर्यंत आपल्या डोक्यात एवढंच फिट आहे की सोल्युशन म्हटलं की सर पाणी दिसलं पाहिजे किंवा काहीतरी लिक्विड पाहिजे तिथं, आपण त्याला सोल्युशन म्हणतो, आपल्या डोक्यात फिक्सच आहे. पण सोल्युशन म्हणजे फक्त पाणी नव्हे किंवा लिक्विड नव्हे, सॉलिडचं पण सोल्युशन बनतं. गोल्ड प्लस काय म्हणलं मी मगाशी तुम्हाला, गोल्ड प्लस कॉपर, तांबे मिक्स करतो ना. ब्रास असेल, ब्रासमध्ये काय असते रे, काय असते ब्रासमध्ये, वाचायला सांगितलेलं, ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये झिंक प्लस कॉपर, कशामध्ये, ब्रासमध्ये. आणि ब्रॉन्झमध्ये काय आहे, झिंक, सॉरी हा काय आहे सांगा, कॉपर प्लस टीन, टीनचं सिंबल काय, Sn. ठीक आहे, ते काय करतात तर स्ट्रॉंगनेस तुम्हाला प्रोव्हाइड करतात. इथेपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजलं. इंट्रो काय करायचं आहे तुम्हाला, पटकन व्हिडिओ पॉज करायचं आणि काय करायचं, व्हिडिओचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा पटकन. ओके, काय झाले बघा इथंपर्यंत. आता इथून पुढे मला काय करायचं आहे, ज्या माझ्याकडे फिजिकल स्टेट होते ना, माझ्या फिजिकल स्टेट कोणते होते सांगा पटकन परत एकदा. फिजिकल स्टेट्स पहिली कोणती होती रे, सॉलिड, त्याच्यानंतर दुसरी कोणती होती, लिक्विड, त्याच्यानंतर कोण होतं रे, गॅस होतं. आता मला काय करायचं, बायनरी सोल्युशन बनवायचं आहे. कशा पॉसिबिलिटी बनवू शकतात रे, कशा बनतील सांगा. एकाला कोणाला तर सोल्यूट मानायचं, दुसऱ्याला सॉल्वंट मानायचं. सपोज करा मी एकदा सॉलिड घेतलं समजा ॲज अ सोल्यूट, ते सॉलिड माझं कोणाकोणाबरोबर कंबाईन करू शकतो मी, हे समजा सॉलिड आहे, कशा कशाबरोबर पकडायचं, सॉलिड 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 लिक्विड सॉलिड गॅस, 3 जण झाले. आता समजा हे लिक्विड असतं, लिक्विड सॉलिड लिक्विड 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 गॅस, झालं 7 झाले की नाही. समजा हा गॅस असेल, गॅस सॉलिड गॅस लिक्विड गॅस गॅस, की टोटल किती झाले टाईप रे, इथं 9 होतात ना. आता पटपट फक्त सांगायचं मला. पहिला इथं घेतो समजा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, थोडं छोटं करूया रे, नाही बसणार एवढं, था इथून चालू करूया. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7, 8, 9, 9च होतात ना. आता काय करतो मी, तिघांमध्ये कॉमन काय ठेवायचं बघा, सोल्यूट. पहिल्या तिघांमध्ये मी समजा सोल्यूट घेतलं, सॉलिड, हां सॉलिड सॉलिड, सोल्यूट घेतो म्हणजे ह्याची अमाऊंट याच्यापेक्षा कमी पाहिजे बरं का रे, हे तर आपण शिकलोय. अमाऊंट याची कमी असेल तरच काय होणार आहे, अमाऊंट जर कमी असेल तरच काय होणार त्याचं रे, तरच त्याला मी ॲज अ सोल्यूट म्हणतो रे. सोल्यूट घेतलं इथे समजा, हां हे सॉलिड, काय घेतलेलं रे, सॉलिड. त्याच्यानंतर परत काय घेतोय खाली त्याच्याबरोबर, सॉलिड, त्याच्याबरोबर खाली काय घ्यायचं, इथं सॉलिड घेतलं. झाले का तिघं बघा. ओके, त्याच्यानंतर पुढं घ्यायचं आहे मला, इथं काय घ्यायचं सांगा, लिक्विड, परत लिक्विड, इथं पण काय घ्यायचं, लिक्विडच घ्यायचं 6 नंबरला. परत काय घ्यायचं 7, 8, 9ला गॅस गॅस, आणि इथं पण काय घेतला मी, गॅस घेतला. म्हणजे तिघं पण आपण काय करतोय रे, सॉलिड आणि ह्याला त्याची क्वांटिटी काय करतोय, कमी ठेवतोय. कशाची, सोल्यूटची. आता सॉल्वंटची क्वांटिटी कशी असणार, कमी असणार का जास्त असणार, सॉल्वंटची म्हणतोय मी, सोल्यूटची नाही म्हटलं, जास्त असणार आहे. मग पहिल्यांदा ते काय किंवा सांगा, सॉल्वंट पहिला याच्यामध्ये घेताना सॉलिड सॉलिड, त्याच्यानंतर पुढं सॉलिड लिक्विड, त्याच्यानंतर पुढं सॉलिड गॅस, बरोबर ना, गॅस घेतला. इथं सांगा लिक्विड सॉलिड, परत काय लिक्विड, हे बे गॅस 3 नंबरला घेऊया ना, हां लिक्विड लिक्विड, जागा राहायचं रे, लिक्विड गॅस. आता गॅस झाला, परत सांगा, परत गॅस सॉलिड, परत हां गॅस लिक्विड, परत गॅस गॅस. याच्यावरती जर प्रश्न पडला तर कसा प्रश्न पडतो बघा, एखाद्या सोल्युशनच्या सिस्टमचं नाव देतात आणि विचारतात की कोणत्या क्रायटेरियामध्ये फिट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं, इक्वेशन विचारतो तुम्हाला, द सोल्युशन ऑफ गोल्ड अँड कॉपर इज डॉट डॉट टाईप. ऑप्शन ए सॉलिड लिक्विड, ऑप्शन बी सॉलिड सॉलिड, ऑप्शन सी लिक्विड सॉलिड आणि ऑप्शन डी गॅस गॅस. कोणता टाईप आहे रे, गोल्ड कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिडमध्ये होता, हे सगळ्यांना माहीत आहे. कॉपर कशात असतो, सॉलिड. राहिला कोण, गोल्ड कशात असतो, सॉलिड. म्हणजे टाईप कोणता झाला, सॉलिड सॉलिड झाला. असं विचारलं असतं तर
NaCl प्लस वॉटर असतं तर कोणते सिस्टम येते रे? सॉलिड प्लस लिक्विड. सोपं आहे, फक्त क्रायटेरिया फिट करायचा. आता एक्झाम्पल आपण ॲड करूया. सॉलिड पण सॉलिड पाहिजे, सॉलिड पण सॉलिड पाहिजे. बेस्ट एक्झाम्पल सांगा मला. मेटल ॲलॉय. ॲलॉय म्हणजे काय? मेटल ॲलॉय म्हणजे काय सांगा मला पटकन. मिक्सचर ऑफ मेटल्स रे. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेटल्स एकत्र करतात त्याला मी म्हणतो ॲलॉय म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? मिश्र धातू म्हणतात रे. मिश्र धातू म्हणजे धातूंचं मिक्सचर, मिश्र धातू, मेटल ॲलॉय. एखादं एक्झाम्पल सांगते मला ॲलॉयचं. ब्रास आणि कोणता रे? ब्रॉन्झ. तर कंसामध्ये टाकूया ब्रास. ब्रासमध्ये काय असतं प्रेझेंट? आताच मला सांगितलं तुम्ही, झिंक प्लस कॉपर. आणि ब्रॉन्झमध्ये काय असतंय? टिन प्लस कॉपर. क्लिअर. आता पुढं सॉलिड प्लस लिक्विड. बेस्ट आहे एक्झाम्पल, कळतंय सगळ्यांना? तुम्हाला माहिती आहे ते सांगा. हां, NaCl प्लस वॉटर. अजून एखादं सांगा. शुगर प्लस वॉटर. झालं. त्याच्यानंतर पुढं सॉलिड प्लस गॅस. हां, अशी सिस्टम शोधा. आता तुम्ही थोडं डोकं चालवायचं की हां ते पण चालतं ना. म्हणजे काय करायचं बघा, तुमचा सॉलिड गॅसमध्ये ठेवला पाहिजे. असं काही आठवतंय का बघा. आणि तिथे सब्लिमेशन होतं थोडक्यात रे. आता फॉर एक्झाम्पल डांबर गोळी बघितल्या, नॅफ्थॅलिन बॉल्स, कॅम्फर, कापूर बघितलाय. मी डांबर गोळी इथं ठेवली, काय होतं त्याचं रे? काय होतं? एअरमध्ये मिक्स झाली ना. म्हणजे तो कशात होते? डांबर गोळी कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड. एअर कोणत्या स्टेटमध्ये? गॅस. सॉलिड प्लस गॅस. पण फळ्यालू इथं लिहू का डांबर गोळी? डांबर गोळीला काय म्हणता तुम्ही? नॅफ्थॅलिन बॉल्स प्लस काय रे? एअर. तुमच्या पुस्तकामध्ये आयोडीन एअर दिले, चालतंय लिहिलं तर. दुसरं सांगा पटकन. कॅम्फर प्लस एअर. कापूर आणि हवा. सॉलिड गॅस झालं. आता लिक्विड सॉलिड करायचं आहे. बघायचं सॉलिड कोण आहे? सॉलिड कोण आहे सांगा तिथं. बघा ना इथं. हो का, लिक्विड सॉलिड आहे. आणि सॉल्व्हंट काय आहे? एखादं एक्झाम्पल सांगा मला तुम्हाला माहीत असलेलं. मेटल अमालगम ना. हे अमालगमचा अर्थ काय असतो सांगू तुम्हाला. अमालगम म्हणजे मर्क्युरी असतोय प्रेझेंट इथं. मर्क्युरी कोणत्या स्टेटमध्ये? सॉलिड. सॉलिड कुठे रे? मर्क्युरी लिक्विडमध्ये असतो ना. ओके, आपण मेटल्सला काय म्हणतो? मेटल कोणत्या स्टेटमध्ये असतात? सगळे मेटल जवळपास सॉलिड असतात. एक्सेप्शन काय आहे? मर्क्युरी. मर्क्युरीची स्टेट कोणती आहे? लिक्विड स्टेट आहे. आता इथं काय करायचं आहे बघा इथं. तर मर्क्युरी छोट्याशा अमाऊंटमध्ये असते आणि सॉलिड असतो कोणता पण मेटल. त्या मिक्सचरला म्हणतात मेटल अमालगम म्हणतात रे. मेटल अमालगम. अमालगम. आता जर मी तुम्हाला म्हटलं इथं सोडियम अमालगम. सोडियम काय असेल? मेटल कोणता असेल? सोडियम आणि दुसरं कोण असेल? मर्क्युरी असेल. जर मी तुम्हाला म्हटलं झिंक अमालगम तर काय असेल? झिंक प्लस मर्क्युरी. जर तुम्हाला मी म्हटलं सिल्वर अमालगम तर काय असेल? कोणतं पण टाका त्याच्यातलं. झिंक अमालगम म्हणजे झिंक प्लस Hg म्हणजे मर्क्युरी. ह्याचं सांगा लिक्विड प्लस लिक्विड. सोपं आहे. डोळ्यापुढे काय दिसतं सगळ्यात पहिल्यांदा? हां तेच लिहायचं. काय लिहायचं सांगा. एक ग्लास दिसला. ग्लासमध्ये पहिले लिक्विड कोणतं टाकले तुम्ही? वॉटर टाका किंवा इथॅनॉल टाका. इथॅनॉल प्लस काय रे? H2O. वॉटर घेतलं. दारू प्लस पाणी. हां लिक्विड आणि गॅसचं सांगा. सांगा पटकन मला. लिक्विड प्लस गॅस आठवते का बघा बरं. हा क्लोरोफॉर्मिन नाही, एअर किंवा नायट्रोजनमध्ये म्हटलं तरी चालेल. क्लोरोफॉर्मिन नायट्रोजन घेतलं तरी चालतं इथं. लिक्विड. क्लोरोफॉर्म कोणत्या स्टेटमध्ये आहे रे? क्लोरोफॉर्म कोणत्या स्टेटमध्ये असते? लिक्विड. प्लस नायट्रोजन कोणत्या स्टेटमध्ये? गॅसमध्ये. झाली सिस्टम तयार. आता पुढं 7 नंबरचं आहे ना तर गॅस सॉलिड बघायचं आहे. गॅस प्लस सॉलिड आठवते का काय रे? हां मागच्या वर्षी रिॲक्शन झाली ती बघा, हायड्रोजनेशन. मी काय करायचो, इकडं असायचा अल्किन किंवा अल्काइन, इकडं काय असायचा अल्केन होता. मध्ये ॲरो होता का? ॲरोवरती मी काय लिहिलं? H2 आणि PD लिहिलं. काय लिहिलं? H2 आणि PD. PD म्हणजे पॅलॅडियम आणि H2 म्हणजे हायड्रोजनचा गॅस होता. हा गॅस झाला आणि पॅलॅडियम कोणत्या स्टेटमध्ये झाला? सॉलिड. आठवते का बघा. मग इथं तेच पाहिजे मला, गॅस आणि सॉलिड पाहिजे. म्हणजे मी एक्झाम्पल त्याचं तयार काय केलं इथं, H2 प्लस पॅलॅडियम मेटल घेतला.
ओके, पुढे सांगा गॅस लिक्विडमध्ये घ्यायचा आहे. अशी एखादी सिस्टम आठवा की ज्याच्यामध्ये मी गॅस टाकतोय पाण्यामध्ये. हां, थम्सअप, स्प्राईट आणि काय काय असते रे, थम्सअप, स्प्राईट आणि काय स्टिंगमध्ये पण असते स्टिंग. अजून काय, एवढं झालं. 7 कोका कोला, ठीक आहे, 5-6 झाले लिक्विड. सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे बघा, ऑल ए पेपरमध्ये लिहायचं नाही बरं काय, कोका कोला पेपरमध्ये लिहायचं ऑल आर कार्बोनेटेड ड्रिंक्स रे. कार्बोनेटेड ड्रिंक्सचा अर्थ होतो मला त्याच्यामध्ये दिसतो CO2 प्लस वॉटर, म्हणजे काय रे, पाणी, H2O दिसतंय त्याच्यामध्ये. क्लिअर, समजलं का. शेवटचं राहतंय काय आहे बघा, गॅस प्लस गॅस. काय एखादं एक्झाम्पल बघा सोपं त्याचं, एअर. एअरमध्ये काय काय असते, मिक्सचर ऑफ CO2, वेगवेगळं. अजून काय, O2. अजून काय, नायट्रोजन. ठीक आहे, इटसेट्रा करतो मी तर पॅक करू पुढे डॉट डॉट करू. खूप सारे गॅसेस असतात रे. हा एक छोटासा टेबल तयार झाला की ज्याच्यामध्ये मला काय समजतंय रे, की पूर्ण आपण काय, आणि माझा बेस इथे काय आहे बघा, महत्त्वाचं म्हणजे फिजिकल स्टेट आहेत ना, सॉलिड, लिक्विड आणि तिसरी कोणती आहे रे, गॅस आहे. मी तिघांचा वापर करून काय करतोय रे, ह्या सोल्युशन्सना काय करतोय आपण, कॅटेगराईज करतोय. आता एक काम करायचं, आज आपण इथंच थांबायचं आहे. जर समजा व्हिडिओ आपण अजून एक्स्ट्रा घेत बसलो तर लेक्चर आपल्याला लेंदी होणार. आता उद्याच्या लेक्चरला काय बघायचं आल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सुरू करतोय सोल्युशनचे टाईप्सच बघायचे परत एकदा. पण कोणता क्रायटेरिया वापरायचा बघा, तिथं क्रायटेरिया वापरायचा, इक्विलिब्रियम वापरायचे रे. म्हणजे बरोबर रिॲक्शन, हा ॲरो असतो ना, इकडे सॉलिड असेल तुमचं, सोल्यूट असेल, सोल्यूट प्लस सॉलिड सोल्युशन असेल. तुमचं सोल्युशन बनताना जो मधला पॉईंट आहे त्या पॉईंटशी रिलेटेड मी उद्याचं लेक्चर घेणार आहे तुमचं. ठीक आहे, आज इथंच थांबूया.